पुढची बातमी पाहूयात। आगामी निवडणुकांमध्ये भाजपमध्ये सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये वाद रंगल्याची चर्चा आहे। भाजप आमदार राम शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपणही इच्छुक असल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर सुजय विखे आणि राम शिंदे यांच्या सुप्त वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। याबाबत सुजय विखे पाटील यांना विचारलं असता मला कोणी व्यक्ती खासदार असेल हे तितकं महत्त्वाचं नाही, मात्र नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असतील हे महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं। आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही। आम्ही 2024 ला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही करणार। मी कुठल्या पदावर असायला पाहिजे अशी माझी काही अपेक्षा नाहीये असं खासदार विखे म्हटले। सुजय विखे किंबहुना कोणी पण व्यक्ती खासदार असणं तितकं महत्त्वाचं नाही जितकं नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचं। आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने आमच्यामध्ये व्यक्तिशः मी हे मानतो की कुठलीही स्पर्धा आम्ही त्या स्पर्धेच्या लीगमध्ये नाही आहे। आमचं स्वप्न ध्येय 2024 ला नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही व्यक्तिशः मी देखील करणार आणि करत राहणार। त्यामध्ये मी कुठल्या पदावर असलंच पाहिजे असे माझी काही अपेक्षा नाही। जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीवरून मुंडे बहीण भावातील राजकारण तापले। शिक्षण संस्थेतील चोरी लपवण्यासाठी पॅनल उभा केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय। मागच्या लोकांनी कुणाच्या खात्यावर किती पैसे टाकले त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असं ते म्हटलेत। तर धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ विकास पॅनलच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांना कडवं आव्हान दिलंय। प्रचाराचा नारळ फोडत धनंजय मुंडे यांनी घणाघाती टीका केली आहे। पुढचा पॅनल फक्त शिक्षण संस्थेतील चोरी लपवण्यासाठी उभा आहे असं देखील ते म्हटलेत। खरंच आपण समोरचा पॅनल जो उभा आहे का उभा आहे? फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी, फक्त चोरी लपवण्यासाठी, दुसरं काय कारण नाही। आणि कदाचित एक उमेदवार जर विरोध केला नसता तर आपण चर्चा केली नसता।